नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास. पाचवर श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाचवर श्रीमंतीचा हा गुंतवणूक विशेष कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे. पर्टिक्युलरली आपण शेअर मार्केट विषयी या बाबतीत चर्चा करत असतो या कार्यक्रमामध्ये आणि नेहमीप्रमाणेच आपल्याबरोबर मार्गदर्शनासाठी आहे शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. सरांचं आधी आपण स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. सरांचं मार्गदर्शन आपण घेत राहणार आहोत. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय, पण थोडक्यात सरांची ओळख करून देऊया. जे नवीन प्रेक्षक आपले कार्यक्रम बघतात त्यांच्यासाठी. खरं तर राजेश तांबे सर, आपण त्यांना सगळे ओळखतो. शेअर बाजार तज्ञ आहेत. गेले 30 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आहेत. तसंच झी बिझनेस ही आमच्या जी बिझनेस वाहिनी आहे त्याच्यावरून सुद्धा ते नेहमीच आपल्या मार्गदर्शनासाठी येत असतात. अनेक प्रश्नांची उत्तरं शेअर मार्केटमध्ये नेमके कुठले शेअर्स घ्यावेत, कुठले शेअर्स होल्ड करावेत याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही वाट पाहत असाल राजेश तांबे सरांची. तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्याची आता वेळ झालेली आहे. प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. पुण्यावरून सध्या विश्वास बोलतात. मी गॅमन इंडियाचे 100 शेअर घेतलेले आहेत आणि वेल्सपन एंटरप्राइजेस, ओके, त्या दोन कंपन्या लॉंग टर्म साठी कशा आहेत त्यासाठी जरा. रियालिटी सेक्टर जसं मी तुम्हाला सांगितलं की बिलकुल झोपला. आता जेवढा तो चालायचा होता 15 वर्ष चालला. 1 रुपयाची गोष्ट 10 रुपयावर झाली. कांदिवलीला 15 वर्ष पहिले 12 वर्ष पहिले 1700 आणि 1800 स्क्वेअर फूट मध्ये घरं मिळायची. आता तिथे पण 17 आणि 18 हजार रुपये किंमत झाली, विच इज बियॉन्ड द रीच ऑफ अ कॉमन मॅन, द मिडल क्लास फॅमिली आय एम टॉकिंग अबाउट. या सगळ्या कंपनीजनी आपला ओव्हरस्टेज केलं. सगळ्यांचे खूप हाय डेट्स आहे. इवन अ कंपनी लाईक हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, जेपी असोसिएट्स, दे आर सिटिंग ऑन अ माउंटन ऑफ डेट. प्लीज मेक अ नोट ऑफ दिस पॉईंट. जो मी तुम्हाला सांगितलं, दे आर सिटिंग ऑन टू अ माउंटन ऑफ डेट. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की यू स्टे अवे फ्रॉम द रियालिटी सेक्टर. त्याच्यामध्ये गॅमन इंडिया काही एक्सेप्शन टू द रूल नाही आहे. दॅट इज नंबर 1. नंबर 2, तुम्ही जसं वेल्सपनचं सांगितलं, वेल्सपनमध्ये दोन्ही कंपनीज आहेत त्यांची. गोयंका ग्रुपमध्ये एक तर ते लाईन पाईप्स बनवतात ऑइल अँड गॅस सेक्टरसाठी, त्याचा शेअर तुमच्याकडे आहे तर तो तुम्ही होल्ड करून ठेवा. सेकंड इज टेरी टॉवल. टेरी टॉवल पण आजकाल आता खूप छान झालेला आहे. सगळ्यांना जशी पर्सनल डिस्पोजेबल इन्कम वाढते, माणसाची स्टाईल स्टेटमेंट वाढते. सगळे पहिले पंचे वापरायचे. मी पंचे वापरायचो, जे जेलमध्ये जे कॉन्व्हिक्ट्स तयार करतात. पण आता स्टाईल स्टेटमेंट आली आहे. पंचे कोणी वापरत नाही. यंग जनरेशन एव्हरीबडी यूज टेरी टॉवल. तर त्याच्यामध्ये दिस कंपनीज टाईड अप विथ अमेरिकन ब्रँड्स लाईक डॅन रिवा. तर खूप छान आहे. आणि टेरी टॉवलमध्ये दे हॅव द लार्जेस्ट कॅपॅसिटी टू कंटिन्यू टू होल्ड वेल्सपन. व्हेरी गुड. ओके, आपण जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आणि जोगेश्वरीमधून आपल्या संपर्कात आहेत विनोद बोलतात. नमस्कार विनोद, विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार, बोला. आता सध्या लार्सन अँड टुब्रो 52 वर्षाच्या खालच्या याच्यामध्ये आहे, लो मध्ये आहे. तर लार्सन घेणं जरुरी आहे का, की अजूनही थांबावं? त्याचप्रमाणे SRS लिमिटेड ही एक छोटी कंपनी आहे. ती देखील मी 300 शेअर्स घेतलेले आहेत 25 रुपयाच्या भावाने. हा, तर त्याचं टार्गेट काय असू शकेल आणि TCSच्या संदर्भात जरा थोडी माहिती द्यावी. TCSच्या संबंधात क्या बात आहे, तुम्ही सगळेच एकदम विचारले. SRS बद्दल सांगतो. डॉक्टर अनिल जिंदालची कंपनी, मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे. वन ऑफ द मोस्ट डायनामिक पर्सनॅलिटीज, अ यंग एंटरप्रेन्योर अँड अ व्हेरी हंबल पर्सन. अँड खूप फोकस्ड आहे आपल्या बिझनेसमध्ये. सब रहो साथ, त्याचा अर्थ असा आहे SRSचा. आणि त्यांचे सगळ्या व्हर्टिकल्समध्ये ते कामं करतात. इट्स 8,000 crores टर्नओव्हर कंपनी. फॅन्टास्टिक. अँड दे ऑल्सो हॅव प्रोजेक्शन्स टू बी 15,000 crores इन द नेक्स्ट 3 years. सो मी म्हणेल की SRS अगर तुम्ही घेतला तर त्याला होल्ड करून ठेवा. डॉक्टर अनिल जिंदाल या कंपनीचे प्रमोटर आहे. सेकंड कंपनी जसं तुम्ही सांगितलं की TCS तुम्हाला घ्यायची आहे. टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, रतन टाटा. सॅल्यूट करतो त्या माणसाला. JRD टाटाला, अजून रतन टाटाला सॅल्यूट करतो. आणि वुमन एम्पॉवरमेंटला, म्हणजे त्याच्यामध्ये आपली अनुपमा पण येते, तिला पण सॅल्यूट. अजून तिसरा त्यांनी शेअर सांगितला LNT. आता LNT मध्ये ते कोणती तरी त्यांची एम्प्लॉई होते, त्यांनी विसल ब्लो केली. नो डाऊट, ऑफकोर्स. आय मीन LNT मध्ये डेट खूप जास्त आहे. आणि एक चीज लक्षात ठेवा, जोपर्यंत प्रेझेंट मॅनेजमेंट सोडून जाणार नाही, नवीन मॅनेजमेंट येत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये काय घपला केलाय, काय गडबड केली आहे ती तुम्हाला कळणार नाही. तर अगर ही मॅनेजमेंट चेंज झाली, नवीन मॅनेजमेंट आली, तर नवीन मॅनेजमेंट सांगेल की मागच्या मॅनेजमेंटने काय केलं होतं. पण डेफिनेटली द डेट इज व्हेरी हाय. सो आय वुड से की बट नथिंग रॉंग. त्यांनी एक्सपॅन्शन्स केलेले आहे. दे हॅव गॉन इन टू शिप बिल्डिंग ऍक्टिव्हिटी. मोठे मोठे शिप्स याच्यामध्ये गेले आहे, सुपर क्रिटिकल बॉयलर्समध्ये गेलेले आहे. तर ऑब्व्हियसली, अँड अगर तुम्ही लार्सन अँड टुब्रोचा मॉडेल बघितला तर प्लीज अंडरस्टँड वन थिंग, इट्स अ कॅपिटल ओरिएंटेड मॉडेल आहे त्यांचा. तर त्यांचा हाय कॉस्ट मॉडेल आहे. लो कॉस्टमध्ये ते काहीच करू शकत नाही. क्योंकि तिथे जो काम करणारा, जो साफ करणारा माणूस आहे त्याला पण 30,000 रुपये पगार आहे. तर इट्स अ व्हेरी हाय कॉस्ट मॉडेल. तर त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यांचा डेट हाय आहे. पण असं होणार नाही की ती कंपनी बिलकुल विल गो फॉर अ टॉस.
तर डेफिनेटली ॲट 1100 रुपीज मी तुम्हाला म्हणेल की इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. 100 रुपये अगर तुम्ही लावताय तर 10 रुपयाचा एक्सपोजर, 10% एक्सपोजर टोटल मनीचा लार्सन & टुब्रो मध्ये ठेवा. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. पुण्यामधून बोलतात रमेश आहेत. नमस्कार रमेश, विचारा आपला प्रश्न. हा, नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मी स्टेट बँकेचे 300 शेअर आहेत माझ्याकडे 322 रुपयांनी, आणि आज तो 209 म्हणजे जवळजवळ 110 रुपये मला नुकसान आहे. तर काय करावं त्या स्टेट बँकेमध्ये? रमेश भाई, एक चीज लक्षात ठेवा, तुम्ही पुण्याला राहता. स्टॉक मार्केट रोज कधी वरती जाऊ नाही शकत. कोणतंही वर्ल्डचं स्टॉक मार्केट कधी वरती नाही जाऊ शकत. जी गोष्ट वरती जाते ती खाली पण यायला पाहिजे. आणि मार्केट अगर खाली नाही आलं तर मी हमेशा अनुपमाला म्हणतो, नवीन बुद्धू या मार्केटमध्ये अगर येणार नाही तर तुम्ही आपला प्रॉफिट कसा बुक करणार? मार्केट खाली जायला पाहिजे, नवीन बुद्धू या मार्केटमध्ये यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळेल. बरोबर आहे. तर हे तुम्ही हे लावून चला की एव्हरीथिंग इनफॅक्ट व्हॉट गोज अप हॅज टू गो डाऊन. दुसरी गोष्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया वन ऑफ द मोस्ट वेल कॅपिटलाइज बँक आहे. सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याकडे आणि प्रेझेन्स इन ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. त्यांचे ब्रांचेस सगळीकडे आहे. 100 रुपयांनी अगर तो शेअर खाली गेला तर काही आपलं हृदयाचं बीट्स काही हे नका होऊ देऊ. Ultimately, 1.5 year down the line, State Bank of India has to do well, and I'm looking at a target price of a level of something around 600 rupees. आणि सेम मी ऍक्सिस बँकमध्ये पण बघतोय, कारण ऍक्सिस बँकवाल्यांनी पण तोच प्रश्न विचारला. घाबरण्याचं काही नाही. माझं म्हणणं आहे की अगर स्टेट बँक ऑफ इंडिया अगर डुबली, ऍक्सिस बँक डुबली, मग आपण हे सगळे डुबले. पण असं कधी होणार नाही. 120 कोटीची पॉप्युलेशन आहे आणि दत्तगुरूंची आशीर्वाद आहे या देशावर. माझं म्हणणं असं आहे, सोना उगलती आहे ये देश, सोना, अँड वी ग्रो गोल्ड, अँड इंडिया विल बी अ वर्ल्ड पॉवर नॉट ऑन द बेसिस ऑफ द सेन्सेक्स बीइंग ॲट 50,000 or 1 lakh. I say पडेगा इंडिया, बढ़ेगा इंडिया. 100% लिटरसी विल मेक दिस कंट्री अ वर्ल्ड पॉवर. खरंय. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे, आणि पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर संपर्कात आहेत. जळगावमधून दीपक बोलतात. नमस्कार दीपक, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सर, मी जळगाववरून बोलतोय. मला असं विचारायचं की माझ्याकडे आता सध्या 1-2-3 लाख रुपये पडलेले आहे आणि मी शेअर मार्केटकडे वळलो सर. पण शेअर मार्केटकडे वळत असताना सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काही कॉल घेतले, त्याच्यामध्ये मला लॉस झालेला 50,000चा. आणि आता मला चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून माझ्या पैशाची वाढ करायची आहे आणि भरलेला लॉस जो झालेला तो भरून काढायचा आहे. तर कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक चांगली राहील आणि कशा प्रकारे पैशांची वाढ होईल? दीपक भाऊ, जळगावला तुम्ही राहता तर हा एक ज्याला म्हणतात ना अनुपमा, एक असा एक ऑरा तयार केला असतो, एक असं हवा ती तयार केलेली असते. ते म्हणतात सगळे लोक जेव्हा आपल्या मुलींचं लग्न करतात तर सोनं घ्यायला जळगावला जातात. होय होय, जळगावचं सोनं चोख असतं. कोणी म्हटलं माहिती नाही. सोनार निगर कधी सोनं अगर प्युअर दिलं तर मग तो सोनारच नाही. बरोबर आहे. तर आय डोंट नो, दीज आर ऑल स्टोरीज विच हॅव बीन क्रिएटेड, दीज आर द हाइप्स विच हॅव बीन क्रिएटेड इन द वर्ल्ड. तर हे अशा या हाइप्सवरती जाऊ नका. दॅट इज नंबर वन. आणि जसं त्यांनी सांगितलं की मी डेरिव्हेटिव्हमध्ये गेलो, तुमची जेवढी पॉकेट तुम्हाला दीपक भाऊ अलाव नव्हती करत त्याच्यापेक्षा तुम्ही आपला ओव्हरस्टेज केलं आणि तुम्ही काहीतरी फ्युचर्स घेतले, पुट्स घेतले, कॉल्स घेतले. असा प्रॉडक्ट जो आपल्याला स्वतःला समजत नाही तो प्रॉडक्ट आपण घ्यायचा नाही. हा पहिला प्रिन्सिपल आहे. दुसरा, कॅश बेसिसवरतीच आपण, डिलिव्हरी बेसिसवरतीच आपण घ्यायचं आणि चांगले शेअर्स घ्यायचे. मार्केट 1300 पॉईंट पडलं, पण जे शेअर्स मी सांगितले होते, अशोका बिल्डिकॉन त्याच्यामध्ये पण चांगला आहे, सिम्प्लेक्स इन्फ्रा सांगितला होता त्याच्यामध्ये पण वाढ आहे. त्याच्यानंतर मागच्या वेळेला मी हा सांगितला होता. म्हणून त्यांना सांगतो, जसं ते म्हणाले की 2-3 लाख रुपये त्यांना हे करायचे. माझी कोणतीही वेबसाईट नाही. मराठी माणसांसाठी एक स्पेशल कार्यक्रम हा जो सुरू केला आहे, 9967781988 वरती मला फोन करा. माझी कोणतीही वेबसाईट नाही आणि मी तुम्हाला तिथे सांगतो की कसं करायचं. पण अगर तुम्ही प्रिन्सिपली आणि डिसिप्लिननी अगर तुम्ही हे केलं तर डेफिनेटली यू विल मेक मनी आउट ऑफ स्टॉक मार्केट. पण काय असतं माहिती आहे, लोकांची ती सट्टा करण्याची जी प्रवृत्ती आहे, दॅट ग्रीड अँड दॅट लास्ट टेक्स देम टू ऑल दीज प्रॉब्लेम्स. खरे, अगदी बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे, आणि पुढचे प्रेक्षक सांगलीमधून आपल्या संपर्कात आहेत. बबनराव बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न बबनरावजी. नमस्कार साहेब. नमस्कार. माझ्याकडे टाटा स्टील आणि टाटा मोटर्स आहेत वरच्या लेवलचे. हो, त्याबद्दल काय आपलं मत काय? म्हणजे वरच्या लेवलचे माझं मत एकच आहे. त्या माणसाला जमशेदजी टाटाला मी सल्यूट करतो ज्यांनी नीव ठेवली. JRD टाटांचा तर मी खूप मोठा ॲडमायरर होतो. एअर इंडिया वॉज स्टार्टेड बाय हिम, एव्हिएशन इंडस्ट्री वॉज स्टार्टेड बाय हिम. व्हॉट अ हँडसम लुकिंग मॅन ही वॉज. रतन टाटा पण काय दिसतात 75 मध्ये, पण मला नाही वाटत मी कधी असा तर दिसलो. हे देवी कृपा आहे त्यांना. अजून मी हमेशा हे म्हणतो, बाटा जैसा जूता नहीं, टाटा जैसा लोहा नहीं. They are the lowest cost producers of the steel in the world. Look at the way they have acquired companies all over the world. Nat Steel, Millennium Steel, Chorus.
Chorus was something like a feather in their pocket, because we have the access to the world market, we have a complete product mix. And then you have the capacity. Now today, it's a big capacity what you have. Jamshedpur जाऊन बघा काय क्रिएट केलंय त्यांनी जमशेदपूर. तो कंटिन्यू टू होल्ड, बट फक्त सायकल चेंज व्हायला पाहिजे. स्टील इंडस्ट्री डिड व्हेरी वेल, अल्युमिनियम इंडस्ट्री डिड व्हेरी वेल, क्योंकि चायना वॉज एक्सपॅन्डिंग व्हेरी फास्ट. तर चायनाच्या या केसमधून घाबरू नका. जे चायनाच्या आणि आपलं हे झालंय, प्लीज अंडरस्टँड वन थिंग, जेवढी चायनामध्ये ग्रोथ व्हायची होती ती झाली. चायना कॅनॉट ग्रो बियॉन्ड अ पॉइंट. आणि समजा त्यांची इंडस्ट्री उद्या डॉलरम्समध्ये गेली, हाऊ आर वी बॉदर्ड अँड वाय शुड वी बॉदर. आणि एक चीज लक्षात ठेवा, अति तिथे माती. त्यांनी वर्ल्डच्या ग्रेटेस्ट कॅपॅसिटीज क्रिएट केल्या. जेव्हा कॅपॅसिटीज क्रिएट केल्या आणि दे वर डॉमिनेटिंग द वर्ल्ड मार्केट, दे वर व्हेरी हॅपी वेन द गोईंग वॉज गुड. पण त्यांनी कधी हा विचार केला का की अल्टिमेटली डाऊनफॉल पण येईल. तर या ज्या वर्ल्ड कॅपॅसिटीज, ज्या ह्यूज कॅपॅसिटीज तुम्ही क्रिएट केल्या त्या अंडर कॅपॅसिटीजमध्ये जातील, तेव्हा काय? तेव्हा कोणी विचार करत नाही. हा ह्युमन नेचर आहे की वेन द गोईंग इज गुड, यू जस्ट गो मॅडली. सो तिथे म्हणतात ना, अति तिथे माती. खरे खरे चायनाच्या बाबतीत हे म्हणायला हरकत नाही. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. फरीदाबाद मधून आपल्या बरोबर सध्या प्रेक्षक संपर्कात आहेत. मनीष बोलतायत. नमस्कार मनीष, विचारा प्रश्न. नमस्कार मैडम, बोला. मेरे पास सर ईपीसी इंडस्ट्री के शेयर हैं और प्रतिभा इंडस्ट्री है और एचसीएल टेक्नोलॉजी है. मनीष भाई, तुम्ही फरीदाबादमध्ये राहता. डॉक्टर अनिल जिंदालचा हेडक्वार्टर्स पण फरीदाबादलाच आहे. SRH ज्यांनी सर्वात पहिला प्रश्न विचारला होता. HCL टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. कंटिन्यू टू होल्ड HCL टेक्नॉलॉजी. प्रतिभा इंडस्ट्रीज पण खूप छान आहे. HCLचे शिवनाडर आता सगळेच फिलॉन्थ्रपीमध्ये आलेले आहेत. त्यांनी खूप छान कॉलेज उघडलंय, शिवनाडर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. अजीम प्रेमजींनी पण आजकाल हे केलेलं आहे. हे एक फार एक छान असतं माहितीये की जेव्हा आपण खूप पैसे कमवतो तर एक चीज लक्षात ठेवायची अनुपमा, ज्या दिवशी यू बिकम अ मिलियनेअर, यू बिकम अ ट्रिलियनेअर, आय वुड से, नॉट अ मिलियनेअर, यू आर अ मिलियनेअर. द डे यू बिकम अ ट्रिलियनेअर, you have to pay back to the society and you have to get into that philanthropy. तर त्याच्याशिवाय मग माणसाचं सर्कल कंप्लीट होत नाही. खरे. आपण सरांकडून असंच मार्गदर्शन आणि सरांच्या ह्या अशा सगळ्या अमूल्य टिप्स घेत राहणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा 5 श्रीमंतीचा. 5 श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याबरोबर पुण्यामधून मयूर बोलतायत. नमस्कार मयूर, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. हा सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की मला 2 स्क्रिप्ट बद्दल माहिती पाहिजे. जॅक्सन पाल फार्मा आणि इंडो सोलार हे शॉर्ट टर्म साठी चांगले आहेत का? आणि जर करायची असेल सोलार एनर्जी सेक्टर मध्ये तुम्ही कोणती स्क्रिप्ट सजेस्ट कराल? सोलारमध्ये हे जरूर आहे की नरेंद्र मोदी अजून, मी हे म्हणेल की रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीमध्ये होल पॉवर सेक्टरमध्ये पियुष गोयल ज्या तरीकाने काम करतात आहे, जे त्यांनी प्रोजेक्शन्स दिले, इज वंडरफुल. ही इज डुईंग अ वंडरफुल जॉब. 5,000 करोडचं आता त्यांनी काहीतरी पॅकेज हे केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक चीज बघायला पाहिजे की देर आर लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स इन टू इट. तर तुम्ही अगर त्या याने बघताय की मी एक कोणता तरी शेअर घेतला आणि तो एकदम डबल व्हायला पाहिजे आणि तो या बेसिसवरती डबल होईल, एक चीज लक्षात ठेवा की दीज आर ऑल लॉंग जेस्टेशन प्रोजेक्ट्स आहे. त्याच्यामध्ये इंडो सोलारमध्ये पण थोडासा करंट येऊ शकतो आणि थोडासा काहीतरी वाढू शकतो. हे एक पॉसिबिलिटी इन प्रॉबेबिलिटी आहे. पण हे लॉंग जेस्टेशन प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्ही जसं रिलायन्स इन्फ्रा तुम्ही आत्ता घ्या, 50 ते 70 रुपये तुम्हाला याच्यामध्ये वरती मिळतील. त्याच्यानंतर सेंट गोबेन आहे, काच बनवणारी कंपनी, ही मी मागच्या वेळेला सांगितली होती, काहीतरी तुम्हाला 42 मध्ये मिळतोय. मी याची प्राइस काहीतरी 60 रुपये बघतोय. तर 42 रुपीज वरून अगर तुम्ही 60 वरती जाता तर यू आर ऑलमोस्ट गेटिंग मोर देन 50%. मग अजून याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? तर सोलारमध्ये पण आहे, पण मी अशा काय अजून काय आयडेंटिफाय केलेलं नाही आहे. क्योंकि माझं हे म्हणणं आहे, एकच लाईनमध्ये मी कन्क्लूड करतो की लॉंग जेस्टेशन पिरियड असतो याच्यामध्ये. तर तुमच्याकडे अजून काही पॉसिबिलिटीज आहे, तर त्याच्यामध्ये जसं या 2 मी स्क्रिप्ट सांगितलं याच्यामध्ये करा. ओके. तर या पुढच्या प्रेक्षकांकडे आणि पुण्यामधूनच बोलतायत निलेश आहेत. नमस्कार निलेश, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार तांबे सर. नमस्कार. सर मला 2 स्टॉक्स बद्दल विचारायचं होतं. पहिला म्हणजे वाटेक वेबॅक आणि दुसरा म्हणजे ग्रिंडवेल नॉर्टन. पुण्यावरून तुम्ही बोलताय, तुमचं नाव निलेश बाबू थम्सअप ज्याला म्हणतात. तुम्ही कोणत्या दोन्ही कंपनीज पिकअप केल्या, तुम्हाला काही कोणाच्याही ॲडवाईसची जरूरत नाही. म्हणजे त्यांनी काय म्हणतात, 24 कॅरेटचा सोना घेतलेला आहे, 24 कॅरेटचा हिरा आहे त्यांच्याकडे. वाटेक वेबॅक, पाणी, जल ही जीवन आहे, पाण्याशिवाय काही होऊ नाही शकत. दिस कंपनी हॅज टू डू वेल आणि ही कंपनी कधीही खाली जाणार नाही. तर यू हॅव सिलेक्टेड द राईट कंपनी इन दी वॉटर सेगमेंट. आणि सेकंड कंपनी तुम्ही घेतली कोणची होती? संदर्भात काय ॲब्रेसिव्हची काहीतरी तुम्ही कंपनी घेतली, ग्रिंडवेल नॉर्टन.
फॅन्टॅस्टिक ॲब्सल्यूट मोनॉपली आहे या कंपनीजची. कार्बोरंडम, युनिव्हर्सल, ग्रीनविल नॉर्टन या सगळ्या छान कंपनीज आहेत, ज्यांच्याकडे पण आहे, विकू नका. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे आणि पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. प्रदीप बोलतात माहीमधून. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हा, मी प्रदीप सोनकर बोलतोय माहीमून. बोला. हा, माझ्याकडे सिंटेक्स इंडस्ट्रीज आहेत 1000 शेअर 101च्या भावाने. सिंटेक्स. बर. प्रदीप साहेब, तुम्ही माहीमला राहता, कशाला या सिंटेक्सच्या मागे लावता हो? 30 रुपयाचा शेअर 100 रुपयावर गेला. प्लास्टिकची टँक आहे, घराच्या वरती आपण लावतो. सिमेंट टँक्स हॅव बीन सबस्टिट्यूटेड, दे हॅव सम अदर प्रॉडक्ट्स ऑल्सो. आता 30 वरून हा किती अजून फाटून किती फाटणार आहे हो? 30चा 100 झाला. आता तुम्ही विचार करता की तुमचे 100चे 200 व्हायला पाहिजे. असं होत नाही. एक्झिट फ्रॉम द स्टॉक. ओके. सरांचं मार्गदर्शन आपण घेत राहणार आहोत. वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. 5व्या श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत आणि पुढचे प्रेक्षक आहेत आनंद बापट पनवेलमधून. नमस्कार, विचारा प्रश्न आनंदजी. नमस्कार, आनंद बापट बोलतोय मी पनवेलवरून. बोला. माझ्याकडे इन्फोसिस घेतलेले आहेत 1100 रुपयाचे आणि अशोक लेलँड तांबे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 49 ते 50 रुपयांनी घेतलेले आहेत. तर त्या विषयावरती विचार. बापट साहेब, 50 रुपयाचे तुम्हाला आता ऑलमोस्ट काहीतरी 90 to 100 रुपीज मिळतात. त्या तुम्हाला 100% एप्रिसिएशन मिळालं. तर पैशाची जरूरत नसेल तर मग त्याला होल्ड करा. 1.5 ते 2 वर्षामध्ये 250 ते 250 रुपयाचा भाव मिळेल. इन्फोसिस काही खराबी नाही आहे त्या कंपनीमध्ये. पेपरमध्ये या ज्या जाहिराती येतात, स्टोरीज वाचता तुम्ही की कॉग्निझंटनी त्याला टेक ओव्हर केलं, मग असं झालं, मग तसं झालं. या सगळ्या स्टोरीज असतात. याला सगळ्यांना ॲज अ सोप म्हणून, तसं एक आपण म्हणतो की साबण छान पॅक करून येतो, तसंच हे सगळ्या पॅक स्टोरीज असतात. घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचा आणि काहीही बघायचं नाही. इन्फोसिस ठेवून द्यायचं आणि लिगसी नेक्स्ट जनरेशनला पास करायची. अगदी सरांच्या अशा टिप्स घ्यायच्या. पुढचेही प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. ठाण्यावरून विलास बोलतात. नमस्कार विलासजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. तुम्ही आमचा हिंदीमध्ये तुम्ही बोलत होता साहेब. काय म्हटलं साहेब? बोलतो. प्रश्न विचारा. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार साहेब, माझा फार्माबद्दलच प्रश्न आहे आपल्याला. डॉक्टर रेड्डी, मी 4180 ने 500 शेअर घेतलेले आहेत साहेब. ओके. आणि आता बघा ते 3100 वगैरे झालेले आहे. त्याचप्रमाणे ग्लेनमार्क पण आहे 970 ने 300 शेअर घेतलेले. फार्मा इंडस्ट्रीला काय झालंय कळत नाही हो साहेब. अमेरिकेतनं प्रत्येक म्हणजे तुम्ही बघा, सन फार्मा, डॉक्टर रेड्डी, कॅडिला, वोकार्ड, ग्लेनमार्क सगळ्यांना नोटीस आहे. तर लॉबिंग चाललंय का काय कळत नाही हो साहेब. ठीक आहे, आपण प्रश्नाचं उत्तर थोडक्यात जाणून घेऊया. काही नाही आहे हो. असं एक समजा की ते डिफिकल्ट मार्केट आहे, त्यांचे काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स असतात. आफ्रिकामध्ये पण तुम्ही आपले मेडिसिन्स विकता, तुमचे ते अलग तिथे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तर देर इज नथिंग रॉंग. इनफॅक्ट ती ॲडव्हान्स कंट्री आहे, त्यांचे स्ट्रिंजंट रूल्स आहे. तर त्याच्यामध्ये काय वाईट काही नाही आहे. पण फार्मास्युटिकलमध्ये एक चीज लक्षात ठेवा की तुम्ही 41 मध्ये जो शेअर घेता, इट इज ऑलरेडी ॲट अ पीक प्राइस. तर पीक प्राइसच्या लेवलवरती तुम्ही घेतात, मग तो खाली येतो, तर मग तुम्ही म्हणता की अरे मी हे होतो. पण सी यू मस्ट अंडरस्टँड दॅट यू आर ऑल्सो मेकिंग अ मिस्टेक की तुम्ही एक पर्टिक्युलर शेअर पीक प्राइसवर घेताय. मग त्याच्यापेक्षा बाकीच्या याच्यामध्ये जा ना. कोणी काही जबरदस्ती कुठे काही थंब रूल आहे की नाही मला फार्मास्युटिकलमध्येच जायचंय, तर असं नाही आहे. म्हणजे टॉरेंट फार्मा तुम्ही घेऊ शकत होता. टॉरेंट फार्मा इज ॲट व्हेरी गुड प्राइस लेवल. इथून मी काहीतरी अजून 50% एप्रिसिएशन बघतोय टॉरेंट फार्मामध्ये. तर बी व्हेरी केअरफुल. ओके, आपण जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडून. नांदेडमधून सध्या आपल्या बरोबर अविनाश आहेत. अविनाश, प्रश्न विचारा. हॅलो सर. नमस्कार सर. नमस्कार सर. ऍक्च्युली मी 1-2 महिन्यापासून न्यूज पाहतो शेअर मार्केटच्या वगैरे. तर ऍक्च्युली हे नाही समजत की शेअर मार्केटच्या प्राइसेस ज्या आहेत त्या व्हॅरी कशा होतात. म्हणजे एखाद्या कंपनीचा स्टॉक पडतोय किंवा हे होतं, तर ते कमी जास्त कशामुळे होतं हे नाही समजत. काय फॅक्टरमुळे एक्झॅक्ट होत आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता की जे ब्रोकरेज फर्म आहेत ते इंट्राडे मध्ये मार्जिन प्रोव्हाइड करतात, तर मग ते खरंच त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत का, जस्ट एक फालतूपणा आहे तो. ठीक आहे अविनाश, आपण मी तुम्हाला थोडक्यामध्ये हे सांगेल. हे सगळे प्रश्न रिलेव्हंट आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेल की अगर इफ यू हॅव जस्ट कम्प्लिटेड युअर स्टडीज, गेट इन टू अ जॉब अँड पहिले पैसे कमवा, सेव्हिंग करा आणि त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट करा मार्केट. खरंय सर, आज तुम्ही आलात आणि एवढे सगळ्या छान टिप्स दिल्या, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.